संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन. परिवर्तन परिवाराच्या वतीनं सुरू असलेला कीर्तन महोत्सवाचा आजचा हा तिसरा दिवस, त्यातली ही तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा. मन मना भव मद भक्तो मद्याजीमाम नमस्कुरु मामे यशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिमे. 18व्या अध्यायाचं वाचन आपलं झालं इथं, त्यामुळे 18व्या अध्यायातला 65 क्रमांकाचा श्लोक आहे. मन मना भव, तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. मद भक्तो, माझा भक्त हो. मद्याजीमा नमस्कुरु, मद्याजी म्हणजे जे काही यजन पूजन करतोस ते माझ्यासाठी माझंच कर आणि मलाच नमस्कार कर. म्हणजे तू मला येऊन मिळशील हे मी तुला सत्य प्रतिज्ञेनं सांगतो. यावर तू श्रद्धा ठेव, यावर विश्वास ठेव, कारण तू मला प्रिय आहेस. शेवटचं वाक्य काय? कारण तू मला प्रिय आहेस. आता हा जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, हा 65वा श्लोक उपसंहाराचा श्लोक आहे. उपसंहार म्हणजे आता भगवद्गीता सांगून पूर्ण होत आलेली आहे आणि उपसंहार इथून सुरू होतो. म्हटलं तर हे भगवद्गीतेचा हा श्लोक म्हणजे भगवान श्रीकृष्णाने केलेली एक या श्लोकामधून एक अंतरंग साधना सांगितलेली आहे. साधनेचे 2 प्रकार पडतात, एक बहिरंग साधना आणि दुसरी अंतरंग साधना. मनालाच पहिला उपदेश केलाय, त्यामुळे ही साधना कुठली अंतरंग साधना आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीची 4 सूत्र सांगितले. भगवंताची प्राप्ती करणं ही काही कथा कादंबरी नाही, तर त्यासाठी काही साधन करावं लागतं आणि अशी 4 साधनं ह्याच्यात सांगितले. मन मना भव, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. साधना क्रमांक 1. मद भक्तो भव, माझा भक्त हो. मद्याजी, यजन जे काही यजन पूजन करशील ते माझंच कर. माम नमस्करू, मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. आणि ही माझी काय सत्य प्रतिज्ञा आहे. आता भगवान श्रीकृष्णांची ही प्रतिज्ञा आहे, त्यामुळे ती काही खोटी ठरणार नाही. आपल्या प्रतिज्ञा वेगळ्या आणि भगवान श्रीकृष्णांची प्रतिज्ञा वेगळी. आता भगवान श्रीकृष्णांची ही प्रतिज्ञा आहे. आता होतं कसं, साधनं सांगितलेत, 4 साधनं सांगितलेत, पण साधन निश्चित आहे, साध्य निश्चित आहे. पण साध्य जरी निश्चित असलं तरी ते साध्य प्राप्त होण्यासाठी जे साधन करायला पाहिजे, करण्याची जी तीव्र इच्छा आपल्याजवळ लागते, तशी तीव्र इच्छा नाही. आपण खूप ऐकतो, पण प्रत्यक्ष काही कृती करायची झाली म्हणजे साधन केल्याशिवाय. उदाहरणार्थ मला पुण्याला मुंबईला जायचं आहे. पुण्या मुंबईला जायचं असेल तर बस पकडली पाहिजे, स्वतःची 4 व्हीलर घेतली पाहिजे, रेल्वेला गेलं पाहिजे, नसेल तर विमानाला गेलं पाहिजे, आणि ह्यातलं काही नसेल तर मधल्या वाटेनं चालत तरी गेलं पाहिजे. कारण साध्य प्राप्त करण्याची इच्छा असेल तर काहीतरी करायला पाहिजे. मग आता हे साध्य प्राप्त करायला महत्त्वाचं साधन मिळालंय मला, माणसाचं शरीर. तुकोबांचे एक पांगळ्याचे अभंग आहेत, त्यात ते म्हणतात, पांगुळ झालो गा मी ना हात ना पाय. म्हणजे मला हात आणि पाय नाहीत. मग आता तुम्हाला आणि मला हातपाय नाहीत असा त्याचा अर्थ काय? असा नाही. तुम्हाला मला हातपाय आहेत, पण त्या हातापायांचा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयोग करत नाही, म्हणून आम्ही काय आहोत? पांगळे आहोत. बरोबर. म्हणजे साधन प्राप्त झाले, हे शरीर मिळाले, साधन प्राप्त झाले, पण त्याचा जसा उपयोग करायला पाहिजे तसा करत नाही. ते साध्य प्राप्त करण्याची जी तीव्रतेने इच्छा पाहिजे ती इच्छा आमच्याजवळ नाही. बऱ्याच वेळा होतं असं, आपलं साध्य उंच असताना साधन कमी पडतं. उदाहरणार्थ आता आंब्याचं झाड आहे, लहान लहान झाड आहेत, उंच आंब्याचं झाड आहे, उंचावर आंबे लागलेत आणि मी खाली आहे. काय करावं लागेल? एखादा आंबा पाडायचा असेल तर दगड घेऊन मारायला पाहिजे, म्हणजे ती अडचण आहे किंवा त्याच्यात त्रास आहे. ते झाड जेवढ्या उंचीचं आहे तेवढ्या उंचीची मी शिडी लावली तर मला काय होईल? समान सहज आंबा मिळेल. समजा मी त्या झाडाच्या वर उंच झालो तर काय होईल? ते साध्य सगळं आपोआप सहज प्राप्त होईल. बरोबर. माझी उंची झाडापेक्षा उंच झाली, वाढली, तर ते साध्य आंबा मिळवणं हे साध्य काय होईल? सहज साध्य होईल. पण आमची साधना काय होते? कमी पडते. व्हायला पाहिजे काय? साधन वाढलं पाहिजे. म्हणजे साध्य प्राप्त करण्यासाठी जेवढं साधन लागतं त्याच्यापेक्षा जास्त साधन करायला पाहिजे. म्हणून मग देवाजवळ प्रार्थना करायची झाली तर हीच करावी की माझ्याकडून साधन घडू दे आणि ते गरजेपेक्षा, आवश्यकतेपेक्षा काय होऊ दे? जास्त होऊ दे, अशी प्रार्थना करावी. आणि अशी प्रार्थना करून त्या मार्गाने चालायला सुरुवात करा. असं जर चाललो आपण, शेवटी आणखी एक आहे, ते आपण सगळे आहोत, आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे हे गृहीत धरून सांगितलंय. एरवी शास्त्र असं सांगतं की आम्हाला काही नवीन मिळवायचं नाही. जे प्राप्त आहे त्या नित्य प्राप्ताची प्राप्ती पुन्हा नव्यानं काही होत नाही. मग हे कशासाठी करायचं? तर आमच्या मनात त्याच्याबद्दलच्या ज्या काही अडचणी आहेत, जे प्रतिबंध आहेत, ते प्रतिबंध दूर करण्यासाठी करायचं आहे. हे साधन कशासाठी? आपण सगळी संसारी माणसं आहोत, आपल्या पुढं अनेक प्रतिबंध आहेत या भगवंताच्या प्राप्तीत. ते प्रतिबंध दूर करण्यासाठी करायचं. एका शिल्पकाराची गोष्ट आहे. तो ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती बनवायचा.
सुंदर मूर्ती बनवताना इतक्या सुंदर मूर्ती कशा काय निघतात या ओबडधोबड दगडातून, असा प्रश्न पडला. मग या प्रश्नाचं उत्तर पत्रकाराने विचारलं की बाबा ओबडधोबड दगड दिला की तू त्यातून सुंदर मूर्ती कशी काय निर्माण करतोस? तो म्हणतो ओबडधोबड दगडामध्ये सुंदर मूर्ती अगोदरच असते, फक्त त्या सुंदर मूर्तीमध्ये नको असलेला भाग तेवढा मी काढतो. आम्हाला साधना करून काय करायचं आहे? नको असलेला तेवढा भाग काय करायचा आहे? काढायचा आहे. त्या प्राप्तीसाठी नको असलेले जे आपले अडथळे आहेत, जे प्रतिबंध आहेत, ते प्रतिबंध दूर करण्यासाठी हा सगळा प्रयत्न करायचा आहे. मग आता हे प्रयत्न करत असताना पहिलं साधन सांगतात मन मना भव, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. आता मनाची व्याख्या सांगितली. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयासेनी संगे जीवदशा वस्तू. मनाला मन हे नाव उगीच दिलंय. एरवी मन ही एक कल्पना आहे आणि त्या मनाच्या संगतीमुळेच ब्रह्मस्वरूपाला किंवा आत्मस्वरूपाला कोणती जीवदशा काय झाली? प्राप्त झाली. लक्षात आलं? म्हणजे मनाला मनपणा कशामुळं? ही मन ही एक केवळ काय आहे? कल्पना आहे. आणि भगवद्गीतेत अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम. मन कसं आहे? चंचल आहे. मग आता मन चंचल आहे, भगवंत निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असलेल्या भगवंताजवळ चंचल असलेलं मन ठेवणार कसं? म्हणजे दोन्ही बाजून अडचण आहे. मग आता ती अशा निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी आम्हाला मन ठेवता येत नाही, म्हणून मग आम्ही कुठं ठेवलं? संसारात ठेवलं. आता आमची काय चूक झाली? मग आता आमची ही चूक झाली की आम्ही विचारानं विवेक करून ज्या संसारामध्ये आम्ही मन ठेवलंय तिथं त्याला पुन्हा पुन्हा विचार करून समजावून सांगितलं पाहिजे. काय आता समजावून सांगायचं त्याला? म्हणजे विचार हेच एक महत्वाचं परमार्थातलं साधन आहे. परमार्थ सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक विचारांचा परमार्थ आहे आणि दुसरा कृतीचा परमार्थ आहे. कृतीचा परमार्थ म्हणजे देवाच्या नावानं काहीतरी करायला सांगितलं तर ते आम्हाला आवडतं सगळं. अमुक एका देवाला जाऊन या, अभिषेक घाला, प्रसाद करा, हे देवाच्या नावानं काही करायला सांगितलं, व्रत वैकल्य करा, तर ते आम्हाला आवडतं. पण विचार करा म्हणून सांगितलं तर तेवढं आवडत नाही. पण सगळ्या संतांना कोणता परमार्थ आवडतो? विचारांचा परमार्थ. म्हणून विचार हेच परमार्थाचं मुख्य साधन आहे. मग आता हा विचार कोणता करायचा? तर तुमचं आमचं जे अस्तित्व आहे मानवी जीवनाचं, हे संपूर्ण कालाधीन आहे, काळाच्या अधीन असलेलं अस्तित्व आहे. म्हणजे भगवद्गीता सांगते जातस्य ही ध्रुव मृत्यू. याचा अर्थ काय? जन्माला आलेल्या सगळ्याला प्रत्येक गोष्टीला काय आहे? मृत्यू आहे. म्हणजे आपलं जीवन कालग्रस्त आहे. तुमचं माझं जीवन कालग्रस्त आहे असं नाही. सकाळी मी फिरायला गेलो होतो, मोठे 2 साप पडले होते रस्त्यावर, त्याच्यावरनं ट्रक गेला होता मोठा. आता ट्रक त्या सापांच्यावरून गेला. सापाला किती जरी राग आला तरी त्या ट्रकचं तो काय बिघडवणार आहे? बरोबर. मग सापालाच कशाला, फिरायला गेलेल्या माणसाला सुद्धा पाठीमागनं धडकतात. म्हणजे आपलं जीवन इतकं असं हे कालग्रस्त आहे की आपल्याला, आपण बाहेर पडलो घरातून की घरी परत येऊ याची काही कोणतीही शाश्वती देता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहेच, देहाबरोबर देहानं मिळवलेलं सुद्धा सगळं कसं आहे? नाशिवंत आहे. देहानं जे मिळवलं, देहानं काय मिळवलं? संपत्ती मिळवली. तुकाराम महाराज रावणाचं वर्णन करताना म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी सांगा ती कवडी गेली नाही. बरोबर. मग म्हणून काय करा? क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. शेवटची ओळ, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरूनी राहो. शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या 5 विषयांची पूर्तता होणं किंवा सत्ता संपत्ती यश कीर्ती यांचा धूर डोळ्यात जाऊन देऊन आंधळे होऊ नका. इथं काय शाश्वत राहणार आहे याचा काय करा? विचार करा. तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी प्रश्न विचारतात, देह आधी काय खरा? देह आधी काय खरा? अरे तुमचा देह खरा आहे का? बघा. बरोबर. देह आधी काय? तुम्हाला जो देह मिळालाय त्याचाच विचार करा. हा देह तरी कायमचा राहणार आहे का? तर तो काय आहे? येणारा आणि जाणार आहे. भुजगावने चोरा असं पुढे म्हटलंय, भुजगावने चोरा भासत असे. म्हणजे शेतात एखादं भुजगावनं उभा करावं पिकाच्या रखवालीला, तसं हे काय आहे? हे मिळालेलं शरीर आहे. आता पुन्हा हे शरीर मिळालंय का आणलंय? बोला की जा. मिळालंय का आणलंय? मिळालंय. मालकीनं मिळालंय का मुदतीनं मिळालंय? मुदतीनं मिळाले. इथं बसलेल्या कुणाला तरी त्याची मुदत माहिती आहे का? आपल्यापैकी कुणालाही मुदत माहीत नाही. मग आता ज्याची मुदत माहीत नाही त्याचा कोणताही भरवसा देता येत नाही. मग आता काय करावा? हा पुन्हा पुन्हा विचार करावा. पुन्हा या मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, आपण ज्या संसारामध्ये आहोत, ज्या संसारात आम्ही मन ठेवलंय, त्या संसारातल्या सगळ्या गोष्टींचा न्यायशास्त्र सांगतं, या प्रत्येक गोष्टींचा संयोग आणि वियोग होतो. संयोग आणि वियोग होतो. आता उदाहरणार्थ मी इथं कार्यक्रमाला आलो, कार्यक्रमाला 6 वाजता यायच्या अगोदर तुमचा आणि माझा वियोग आहे.
6 ते 7 तुमचा आणि माझा संयोग आहे. 7 नंतर तुमचा आणि माझा काय होणार आहे? वियोग होणार आहे. बरोबर. मग मला सांगा, संयोग खरा आहे का वियोग खरा आहे? काल माझ्याजवळ घर नव्हतं, मी भाड्याच्या घरात राहत होतो, घराचा आणि माझा वियोग होता. बरोबर. आज मी घर बांधलं, घराचा आणि माझा संयोग झाला. आणखी काही वर्षांनी घर तरी पडेन, नाही तर मी तरी पडेन, म्हणजे काय झाला? वियोग झाला. काल माझ्याजवळ पैसे नव्हते, पैशाचा आणि माझा वियोग होता. आज माझ्याजवळ 4 पैसे आहेत, पैशाचा आणि माझा संयोग झाला. आणखी काही वर्षांनी पैसे तरी माझ्याजवळून जातील किंवा मी तरी पैशांच्या जवळून जाईन, म्हणजे काय होईल? वियोग होईल. सुरुवातीला वियोग आहे, मध्ये संयोग आहे, नंतर पुन्हा काय आहे? वियोग आहे. मग खरं काय? संयोग खरा आहे का वियोग खरा आहे? बहुमतानं वियोग खरा आहे. आमच्या जीवनात दुःख कशाचं आहे? वियोगाचं आहे. सत्तेचा संयोग होतो, वियोग होतो. संपत्तीचा संयोग होतो, वियोग होतो. कीर्ती आणि प्रतिष्ठा यांचा संयोग होतो, वियोग होतो. मग ज्या गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत त्याच्यात मन ठेवलं तर ते स्थिर होईल कसं? बरोबर. म्हणून ज्या संसारामध्ये आम्ही मन ठेवलंय तो संसारातल्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत, चंचल आहेत. त्या प्रत्येकाचा संयोग आणि वियोग होतो. म्हणून संयोग आणि वियोग होणाऱ्या गोष्टींच्या मध्ये मन ठेवलं तर ते कधीही स्थिर होणार नाही. मग आम्हाला एवढं हे सगळं कळतं. आता मगापासून जो विचार आपण मांडला, या सगळ्या विचारानं काय केलं? हे पारमार्थिक विचार आहेत. या पारमार्थिक विचाराने आपण प्रपंचाचं ऑपरेशन करून टाकलं म्हणा. म्हणजे प्रपंचाचं खरं स्वरूप उघडं पडलं. पण खरं स्वरूप उघडं पडलं तरी आमची सवय अशी की आम्ही त्याच्यावर पांघरून घालून झाकून ठेवतो आणि पुन्हा आहे तोच संसार करत पाठीमागे जातो. मग आता त्यामुळं त्या संसारातल्या दुःखावर पांघरून घातल्याचा परिणाम काय होतो? मन तिथून काढायला पाहिजे ते निघत नाही. मन काढायचं असेल तिथून तर आम्हाला वैराग्याची गरज आहे. पुन्हा वैराग्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते. खरं तर वैराग्य माणसाला निर्भय बनवतं, पण निर्भय बनवणाऱ्या वैराग्याचीच आपल्याला भीती वाटते. बरोबर. समजा माझ्या घरात आज माझ्या घरातल्या तिजोरीत 10 रुपये आहेत आणि ह्यांचं उसाचं बिल आजच जमा झालंय, 5 लाख रुपये आलेत. आता ह्यांना रात्री छान झोप लागेल का मला लागेल? 5 लाख घरात आणून ठेवलेल्याला झोप लागेल का 10 रुपये घरात असणाऱ्याला लागेल? 10 रुपये घरात असणारा शांत झोपेल निवांत. याचा अर्थ वैराग्य माणसाला काय बनवतं? निर्भय बनवतं. पण निर्भय बनवणाऱ्या वैराग्याचीच आम्हाला भीती वाटते. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे त्याग. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. त्याग सुद्धा 2 प्रकारचा आहे. एक वस्तूचा त्याग आहे आणि दुसरा संग त्याग आहे. वस्तूचा त्याग म्हणजे घर, दार, पत्नी, मुलं बाळ यांना सोडणं, हा वस्तू त्याग झाला. बरोबर. आणि दुसरा आहे संग त्याग. संग त्यागामध्ये सगळ्यांचं सगळं करायचं, सगळ्यात राहायचं, सगळ्याचा उपभोग घ्यायचा, पण मी आणि माझं म्हणून कशाला चिकटायचं नाही. याला काय म्हणायचं? संगत्याग. तुकोबा म्हणतात, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. असंगोयम पुरुषा, किंवा भगवद्गीता सांगते, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, असंगत्वाच्या शस्त्रानं काय कर? संसार वृक्ष मुळातून छेदून टाक. बरोबर. मग आता वस्तुत्याग आणि संगत्याग. एक अशा वस्तूंचा त्याग केला म्हणजे घरदार, पत्नी, मुलं बाळ यांना सोडून गेला, याला संन्यासी म्हणतात. आता अशा प्रकारचा संन्यास आपण घ्यायचा नाही. मी बोलणारा घेणार नाही, इथं बसलेल्यातले कोण घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्या संन्यासाची काही गोष्ट करण्याची गरज नाही. बरं, असा संन्यास जरी घेतला घरदार सगळं सोडण्याचा, तरी तुकोबा म्हणतात, जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नी तोंडवासी. एखाद्यानं असा हट्टानं संन्यास घेतला तरी दुपारी त्याला भूक लागते, त्यामुळे त्याला तोंड उघडावं लागतं. मग घरात पत्नीच्या हातचं नाही खाल्लं, पण निदान कुठल्या धर्मशाळेत तरी कुणीतरी कर्मचाऱ्यानं शिजवलेलं खायलाच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत असा हे सगळं सोडण्याचा दुराग्रह उपयोगाचा नाही. मग कुठला त्याग करता येईल? संग त्याग करायचा. ज्ञानदेव म्हणतात, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संसारात राहणाऱ्या माणसासाठी सुद्धा संन्यासाची सोपी व्याख्या करून दिली. बरोबर. म्हणजे संगत्याग आणि वस्तुत्याग. मग आता असं जर मन संसारातून निघायचं असेल तर त्या संसाराचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. ज्ञानदेवांची फार सुंदर ओवी आहे. संसारा या समजता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्ही वैराग्य नको म्हणालात तरी पाठी लागेल. कधी? संसाराचं मिथ्यात्व कळलं तर, संसाराचं अनित्यत्व कळलं तर वैराग्य नको म्हटलं तरी काय होईल? पाठीशी लागेल. आता काही खेळ खेळतो आपण, भातुकलीचा लहान मुलं खेळ खेळतात, आपण पत्त्याचा खेळ खेळतो किंवा बुद्धिबळ खेळतो. तासभर ते सगळे खरे असतात, पण खेळ संपला की सगळे एकाच खोक्यात जातात. तोपर्यंत त्याला काय असतं? किंमत असते. म्हणजे ह्यात काय आहे? लहान मुलांच्या भातुकलीचे खेळ ती मुलं सत्यत्वाने खेळतात, पण त्यांच्याकडे कौतुकानं बघणारे आई वडील मात्र हसत असतात. का? त्यांना माहीत असतं हे सगळं काय आहे? खोटं आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसारा या समजता जाणी जे जय अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागेल. नको म्हणालात तरी वैराग्य पाठीमागे येईल. फक्त एवढं मिथ्यात्व काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. हे टाकायचं नाही, त्याचा आपल्याला आवश्यक तेवढा उपयोग करून घ्यायचा, फक्त त्याला चिकटायचं नाही. ही त्यातली कला आहे, ही त्यातली युक्ती आहे. साधन साधन अभ्यास करायचा, साधनालाच दुसरा शब्द आहे अभ्यास. अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासही मिळ. अभ्यासाचं महत्त्व सांगतात. अभ्यास म्हणजेच साधन. हे साधन विचारानं काय करायचं, हे साधन करायचं. आणखी एक माऊलींची छान ओवी आहे, विषय रांदिली रस सोये जै जेवणारा ठाऊवे होय तै तो ताटची सांडून जाये जियापरी. वैराग्याला फार उत्तम उदाहरण दिले वैराग्यासाठी. एखादा 4 दिवसाचा उपाशी माणूस आहे, जेवायला बसला, आणि 4 दिवसाचा उपाशी माणूस जेवायला बसल्यानंतर त्याला कळलं की तू जे अन्न खातो आहेस त्याच्यात विष पडलंय. 4 दिवसाचा उपाशी असला तरी विष पडले म्हणून खाईल काय, नाही खाणार. मग तसं आम्ही ज्या संसारात आहोत त्याच्यात सुद्धा सत्यत्वाचं विष आहे. कशाचं विष आहे, सत्यत्वाचं. मग सत्यत्वाच्या विषयावरचा उतारा काय, मिथ्यात्वाचा. बरोबर, म्हणजे सत्यत्वाचं विष पडल्यामुळे हे सगळं. एकदा जग सत्य आहे असं मानलं की मग इथली सत्ता, स्पर्धा, ईर्ष्या, महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टींना काय होतो, महत्व येतं. म्हणून मिथ्यात्व कळलं पाहिजे. किंवा योगशास्त्र सांगतं विषय दोषानुदर्शनम, म्हणजे काय, जर तुम्हाला वैराग्य प्राप्त व्हायचं असेल तर ज्या ज्या विषयाकडे मन जातं त्याच्यातले दोष बघा. त्याच्यातले दोष बघितले की काय होईल, मन तिकडून बाहेर येईल. म्हणून काय कशाचा विचार मांडला, वैराग्याचं. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, त्यांनी काय केला, परत पाठवला सन्मानपूर्वक, सोने नाणे आम्हा मूर्ती के समान. बरोबर, हे असं का म्हणाले, याचा अर्थ त्यात मी असतो तर म्हटलं असता, महाराज महागाई वाढली आहे, जरा दरवर्षी थोडं थोडं काय करा, वाढवायला पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी ते सगळं साभार परत पाठवलं, त्यांनी काय घेतलं नाही. हे वैराग्य. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. बरोबर, म्हणजे या प्रतिकूल गोष्टी घडल्या माझ्या जीवनात, हे सुद्धा चांगलंच झालं. कारण हे चांगलं का झालं, यामुळं मन तिथून काढून कुठं ठेवलं, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. मन तिकडं ठेवता आलं. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यातल्या संवादात एक कथा सांगितली रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांना. अशीच संध्याकाळची वेळ होती, 6-7चा सुमार. गंगा नदीच्या काठावर एक नाव उभी आहे, 4 माणसं त्याच्यात बसली. वल्लवायला सुरुवात केली. अंधार पडलेला होता. वल्लवायला सुरुवात केली, तास झाला, अर्धा तास झाला तरी नाव काही पलीकडच्या काठावर पोहोचली नाही. तर तसाच अंधार, माणसं त्यांना काय कळलं नाही, ते चालवत राहिले. रात्र गेली, दुसरा दिवस पहाट झाली. थोडंसं झुंजमुंज उजेड पडल्यानंतर त्यांना कळलं की आपण अजून अलीकडच्याच काठावर आहोत. अलीकडच्या काठावर का, तर नाव वाऱ्यानं हेलकावू नये म्हणून ज्या खुंटीला बांधून ठेवली होती त्याची दोरीच सोडली नव्हती. आमचं सगळं कीर्तन प्रवचनाचं हे असंच होतं, वक्त्याचं आणि श्रोत्यांचं दोघांचंही. काय, आमच्या दोऱ्या सगळ्यांच्या संसारात घरात बांधलेल्या आहेत, त्यामुळे इकडे कितीही उड्या मारल्या तरी आमचं नाव काही पलीकडे पोहोचत नाही. तिकडली दोरी सोडणं याचं नाव आहे वैराग्य. बरोबर, तिथं घरात बांधलेल्या ज्या दोऱ्या आहेत त्या आपण काय केल्या पाहिजेत, सोडल्या पाहिजेत. आणखी एक छान उदाहरण, आपण एखाद्या बागेत जातो, बागेत बसलात किंवा अगदी जिथं काही हिरवळ वगैरे असे आपण गप्पा मारायला बसलो. माणसं बसल्या बसल्या काही शांत बसत नाहीत. एखादा खडा घ्यायचा, तिथली गवताची काडी घ्यायची, त्यानं काहीतरी हे करत बसायचं. बरोबर, गप्पा मारताना सहजपणे आपण ती गवताची काडी टाकून देतो. काय कळलं, गप्पा मारून संपल्या की आपण परत घरी जाताना हातातली गवताची काडी जितक्या सहजपणे सोडून देतो, टाकतो, तितक्या सहजपणे या सगळ्या गोष्टी काय करता आल्या पाहिजेत, सोडता आल्या पाहिजेत. ह्याला म्हणायचं वैराग्य. मग अशा वैराग्यासाठी आमच्याकडे 4 आश्रमांची योजना सांगितली, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, आणि मग हे असं हलक्या अंगानं सोडणं, याला म्हणायचं वानप्रस्थ आश्रम. आपण काही संन्यासाचा विचार करणार नाही, त्यामुळे निदान वानप्रस्थ आश्रम तरी स्वीकारायलाच पाहिजे. आणि आपल्या इतिहासातले अनेक दाखले आहेत, अनेक राजांनी, अनेक महापुरुषांनी हे काय केलेलं आहे, या 4 आश्रमांचं पालन केलेलं आहे. म्हणजे आपली मुलं हाताशी आली की राज्यकारभार त्यांच्याकडे सोपवून ते बाहेर गेलेत. वानप्रस्थाश्रम स्वीकारला त्याने, आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यामुळं आमची अडचण तीच आहे, आम्ही ह्यातून लवकर बाहेर पडायला तयार होत नाही. कारण जेवढं आवश्यक आहे तेवढं वैराग्य आमच्याजवळ नाही. कळलं एवढं? आता पुढे जाऊया. वैराग्यानंतर आपण मगापासून विचार करायला लागलो की मन परमात्म्यात ठेवायचं. वैराग्य प्राप्त झालं, मन तिथून काढलं, आणि ज्या परमात्म्यात ठेवायचं तिथं तरी का ठेवायचं, मन परमात्म्यातच का ठेवायचं, याचा पण थोडा विचार व्हायला पाहिजे. याचं पहिलं कारण आहे, उपनिषद सांगतात परमात्मा आनंदो ब्रह्मेती वेजानात
तैत्तिरीय उपनिषद सांगतं ब्रह्म आनंदरूप आहे किंवा परमात्मा आनंदरूप आहे किंवा त्याचं वर्णन करतात सत चित आणि आनंद. मग आता आनंदरूप असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं तर कसं होईल? आनंदरूप होईल. बरोबर, आनंदाचे डोही आनंद तरंग. दुसरं, परमात्मा स्थिर आहे. मन परमात्म्यात ठेवण्याचं दुसरं कारण आहे परमात्मा स्थिर आहे. संसारातल्या सगळ्या गोष्टी अस्थिर आणि चंचल आहेत आणि परमात्मा तेवढा कसा आहे? स्थिर आहे. आम्ही जर चंचल असलेल्या संसारात मन ठेवलं तर ते कधीच स्थिर होणार नाही. मग मन स्थिर व्हायचं असेल तर कुठं ठेवायला पाहिजे? स्थिर असलेल्या परमात्म्यातच ठेवलं पाहिजे. वेदगंगा नदी आपल्या इकडून वाहते. तांब्याच्या आमच्या भागात पाटगाव तांब्याच्या वाडीला त्याचा उगम होतो. तिथून 50, 100, 150, 200 किलोमीटरचा प्रवास नदी करते. मध्ये कुठंच थांबत नाही. थांबत नाही म्हणजे माणसाने घातलेली धरणं जरा बाजूला काढा डोक्यात मनातनं. हां, नदी कुठंही थांबत नाही. पण 200-400 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर मात्र नदी एका ठिकाणी थांबते. कुठं? समुद्राला पोहोचल्यावर. म्हणजे समुद्राला मिळाल्यानंतर नदीची धाव थांबते. तसं आता माझं मन थांबायचं असेल तर कुठं थांबेल? संसारातल्या कुठल्याही गोष्टीत तिथं ते थांबणार नाही. जो परमात्मा स्थिर आहे अशा स्थिर आणि व्यापक असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवलं तरच ते काय होईल? थांबेल. तुकोबांचा अभंग आहे, आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. तुझे पाय बघितल्यानंतर आता मनाची धावाधाव काय झाली? थांबून गेली. कारण त्याचे पाय कसे आहेत? स्थिर आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहू. कारण परमात्मा स्थिर आहे. तिसरा मुद्दा, परमात्मा व्यापक आहे आणि आम्ही सगळेजण संकुचित आहोत. आम्ही किती संकुचित आहोत? माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझं 10 बाय 10चं 4-6 खोल्यांचं घर, या पलीकडे माझं काही जग नाही. मग बाकीचे जग असतं ते परके असतात. मग तुमच्या बाथरूमचं पाणी आमच्याकडं आलं, तुमच्या पावळणीचं पाणी आमच्याकडं पडलं, यावरनं सुद्धा काय होतात? आमच्यात वादविवाद होतात. बांध इकडं सरकला तिकडं सरकला, यावरनं भांडणं होतात. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वच माझं घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज शरीरानं विश्वा एवढे झाले का मनानं झाले? मनानं झाले. अनु रेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम आकाशा एवढे कशानं झाले? शरीरानं झाले का मनानं झाले? मनानं झाले. त्यांचं मन एवढं मोठं कशानं झालं? त्यांनी व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं. व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवल्यामुळे ते व्यापक झालं. बरोबर. एक मिठाची पुडी आहे. मिठाची पुडी तुमच्या घरातल्या तिजोरीत बांधून ठेवली तर ती 2 महिन्यांनी 2 किलोची होईल काय? 1 किलोची 2 किलो नाही होणार. पडली फुटली तर आहे त्यातलं कमी होईल पण वाढणार नाही. म्हणजे मिठाची पुडी बांधून तिजोरीत ठेवली तर ती तेवढीच राहील. पण तीच मिठाची पुडी गावातल्या तळ्यात टाकली तर तळ्याचं पाणी जेवढं विस्तारलेलं आहे तेवढी ती काय होईल? व्यापक होईल. म्हणजे घरातल्या डब्यात किंवा तिजोरीत मीठ ठेवलं तर तेवढंच राहील, संकुचित राहील. पण तेच मीठ जर पाण्यात टाकलं तर ते जेवढं तळं व्यापक आहे तेवढं काय होईल? व्यापक होईल. आमच्या घरातल्या धान्याच्या डब्यात आपण भात ठेवले, एक 5 मणात, आपल्याकडे काय कनिंगच म्हणतो ना आपण, कनिंग तट्ट्या वगैरे असे काही प्रकार आहेत. त्या कनिंगीत एक 5 मणांची कनिंग ठेवली. 4 महिन्याने त्यातलं उंदीर लागला तर 1 मन कमी होईल पण त्यात काही वाढणार नाही. पण 5 मन भात काही काळ कणगीत ठेवले आणि नंतर ते जमिनीत ठेवले तर 5चे 500 होतील. म्हणजे जमिनीत ठेवल्यानंतर त्याची काय झाली? विस्तार झाला, व्यापकता आली. तसं मन संसारात ठेवलं तर संकुचित राहील, पण मन परमात्म्यात ठेवलं तर व्यापक होईल. म्हणून काय करायचं? मन परमात्म्यामध्ये ठेवायचं. व्यापक आहे परमात्मा. बरोबर. तिसरं, परमात्मा, चौथा मुद्दा आहे, पूर्ण आहे. परमात्मा कसा आहे? पूर्ण आहे. आता आम्ही सगळेजण अपूर्ण, बुद्धीनं अपूर्ण, शरीरानं अपूर्ण, परिस्थितीनं अपूर्ण, पण परमात्मा कसा आहे? पूर्ण आहे. आता आपल्या उपनिषदांची प्रार्थना आहे, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते तत्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच शिल्लक राहतं. पूर्णातून पूर्णात पूर्ण मिसळलं तरीही पूर्णच राहतं. बरोबर. आणि भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. त्यातल्या योगेश्वर कृष्ण शब्दाचा अर्थ आहे पूर्ण, पूर्ण कृष्ण. बरोबर. आता मी जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. आपण अपूर्णतेचा अनुभव करतो. अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे, पण त्याला पूर्णत्व मिळतं कशात हे कळत नाही. मग त्याला वाटतं सत्ता मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, संपत्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, प्रतिष्ठा कीर्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल. पण हे सगळं ज्यांना मिळाले त्यांना विचारून बघा, तुम्हाला पूर्णत्वाचा लाभ झालाय काय म्हणून. बरोबर.
म्हणून संसाराची व्याख्या केली. जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं, जो कितीही केला आणि कसाही केला तरी अर्धवट राहतो, त्याला संसार म्हणायचं. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणायचं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं, परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या 2 खुणा मी तुम्हाला सांगितल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण तुम्ही मला सांगा. काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो? मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर, मुलीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर, 4 मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यावर, बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या उभा राहिल्यावर, 1000 एकर जमीन माझ्या मालकीची. बोला की काहीतरी, किती वेळ मी हेच बोलू आता. यातलं काय झाल्यानंतर संसार पूर्ण होतो? एक नक्की आहे की यातलं काहीही झालं तरी संसार पूर्ण होत नाही. मग शहाण्या माणसानं कुठलं काम करावं? हमखास पूर्ण होणारं करावं का कितीही केलं तरी अर्धच राहणारं करावं? उत्तर बरोबर आहे, हमखास पूर्ण होणारं करावं. पण इथं बसून बोलणाऱ्या सकट सगळे ऐकणारे कुठल्या कामाच्या मागे लागलेत? मला सोडू नका हा त्याच्यातनं. आपण सगळेजण कुठल्या कामाच्या मागे लागलोय? जे कितीही केलं तरी कधीच पूर्ण होणार नाही अशा कामाच्या मागे लागलोय आपण. म्हणून मन परमात्म्यात का ठेवायचं? तर परमात्मा पूर्ण आहे, तिथं त्याला पूर्णत्वाचा लाभ होतो. मी केलेल्या उपासनेनं, भक्तीनं जर भगवान श्रीकृष्णांची प्रसन्नता लाभली तरच या जीवनात पूर्णत्वाचा अनुभव येतो. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून मन काय करायचं? परमात्म्यात ठेवायचं. आता पुढे जाऊया. मन माझ्या ठिकाणी ठेव, पहिलं साधन सांगितलं. का त्याचा विचार केला? पुढं म्हटलंय मद भक्तो भव. तू काय कर? माझा भक्त हो, माझा भक्त हो. आता भक्त हो असं का सांगावं लागलं असेल? भक्त नाहीत, आपण भक्त व्हायला तयार नाही. समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, अभक्त म्हणजे भक्त नव्हे, अभक्त म्हणजे भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विन काहीच नव्हे समाधान. जो भक्त असतो तो कधी विभक्त नसतो आणि जे विभक्त असतो तो कधी भक्त नसतो. म्हणजे भक्त याचा अर्थ काय? भक्त भगवंताशी एकरूपच झालेला असतो, तो कधी विभक्त राहत नाही. जो भक्त असतो तो कधीच विभक्त नसतो. 3 शब्द आहेत, एक भक्त आहे, दुसरं विभक्त आहे आणि तिसरा अभक्त आहे. जो भक्त असतो तो जिथं कुठं बसलेला आहे तिथं भगवंताशी एकरूप आहे. त्यामुळे त्याला इथं कीर्तन प्रवचनात यायची काही गरज नाही. काही वाक्य म्हटलं कळलं? जो भक्त आहे तो भगवंताशी एकरूपच झालेला आहे, त्यामुळे त्याला कुठं कीर्तन ऐकायला जा, प्रवचन ऐकायला जा, देवळात जा अशी करायची काही गरजच नाही. कळलं? अभक्त आहेत ते इथं आलेलेच नाहीत. मग इथं आलेले कोण? बोला की. 3 शब्द सांगितले. अभक्त इथं आलेले नाहीत, भक्ताला इथं येण्याची गरज नाही. मग आलेले कोण? सगळे विभक्त. मग आता विभक्ताचा कधीतरी काय व्हायला पाहिजे? भक्त व्हायला पाहिजे. आता विभक्ताचा भक्त होताना तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर. भक्ती कठीण आहे. भक्ती कठीण का आहे? आणि भक्ती सोपी पण आहे. सोपी का? माझ्या मनासारखी केली की सोपी, संतांना आवडते तशी केली, देवाला आवडते तशी केली की अवघड. आम्हाला जी भक्ती आवडते ती संतांना पसंत नाही आणि संतांना जी आवडते ती आम्ही करत नाही. बरोबर? भक्तीची सुरुवात भावातून होते. भक्तीची सुरुवात भावापासून होते. म्हणजे भक्ती हा अंतःकरणाचा भाव आहे. भक्ती हा अंतःकरणाचा भाव आहे. भाव शब्दावरून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बरोबर? भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भावे विन देव न कळे निसंदेह. भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम, श्रद्धा, विश्वास. प्रेम, श्रद्धा, विश्वास. आता त्यातला महत्वाचा शब्द आहे प्रेम. भाव म्हणजे काय? प्रेम. पण प्रेमाची व्याख्या करा म्हटलं तर काय करता येत नाही. नारद भक्तिसूत्रात नारदांनी याचं वर्णन करताना एक सूत्र लिहिलंय, अनिर्वचनीयम मुकास्वादनवत. म्हणजे प्रेमाचं निर्वचन करता येत नाही, प्रेम शब्दात सांगता येत नाही. मुकास्वादनवत म्हणजे एखाद्या मुक्या माणसानं गुळ किंवा साखर खाल्ली तर त्याच्या गोडीचा अनुभव येतो, पण ती कशी आहे हे त्याला सांगता येत नाही. तुकोबा म्हणतात, प्रेम नये सांगता, बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाचं निर्वचन, प्रेमाबद्दल बोलता येत नाही आणि ज्या प्रेमाबद्दल बोललं जातं ते खरं असत नाही. कळलं ना? त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये आता सांगितलं, कळलं तुम्हाला? म्हणजे ते इंग्रजीमध्ये जे सांगायचं असतं ते काही खरं प्रेम नाही. आता तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम नये सांगता, बोलता दाविता. प्रेम दावता येत नाही, बोलता येत नाही. खऱ्या प्रेमाबद्दल खरं प्रेम शब्दात मांडताच येत नाही. पण तरी सुद्धा तुमच्यासारखे काही जण म्हणाले की बाबा असं करा, प्रेम म्हणजे काय ते सांगाच.
असा एक जण कबीरांच्या पाठीमागे लागला. कबीरांना म्हणाला, जरा प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? तुकोबा म्हणतात सांगता येत नाही. मग कबीरांनी सांगितलं, तुला प्रेम म्हणजे काय बघायचं असेल तर तू काय कर, यमुनेच्या काठावर जा. कबीरा कबीरा क्या कहते हो, ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीरा कबीरा क्या कहते हो, ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. म्हणजे प्रेमाचं मूर्तिमंत सगुण रूप बघायचं असेल तर तू काय कर, गोकुळात जा, म्हणजे तुला प्रेम म्हणजे काय ते कळेल. बरोबर. आता ह्याचाच हे बदल होतो भक्तीमध्ये. नारद भक्ती सूत्रातलं पहिलं सूत्र आहे, सा तू अस्मिन प्रेम स्वरूपा. ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. माणसाचं माणसावर प्रेम असतं, माणसाचं माणसावरचं प्रेम स्वार्थातून असतं. स्वार्थ संपला की प्रेम संपून जातं. आम्ही असंच प्रेम देवावर करतो. म्हणजे मी तुझं ते भक्ती करतो, त्या बदल्यात तू जरा माझ्याकडे बघायला पाहिजेस, आणि नाही जमलं तर मग देवबीव सब कुछ झूठ आहे असं म्हणायला आम्ही तयार होतो. बरोबर. म्हणून सा तू अस्मिन प्रेम स्वरूपा. ईश्वरावर आत्यंतिक प्रेम. आत्यंतिक प्रेम कसं, त्याबद्दल एक दृष्टांत आहे माऊलींचा. सटवीची ये राती जव न विसंबीजे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. म्हणजे एखादी स्त्री बाळंतीण झाली की 4-5व्या दिवशी रात्रीच्या वेळी सटवाई बाळाचं भविष्य लिहायला येईल म्हणून रात्रभर तिच्याजवळ दिवा लावून ठेवला असतो. आणि त्या बाळंतिणीच्या सेवेला असणाऱ्या स्त्रीची जबाबदारी असते की रात्रीच्या कोणत्याही प्रहरात दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. तो का विझू नये असं वाटतं, तर सटवाई बाळाचं भविष्य लिहायला यायला आणि दिवा विझलेला असला तर काय करायचं, या त्या काळातल्या रूढीचा, त्या परंपरेचा किंवा त्या वेळेतल्या अंधश्रद्धेचा म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत म्हणून उपयोग करून इथं सांगितलं. त्या रात्री दिवा विझणार नाही याची जशी काळजी घेतली जाते, तसा आपल्या जीवनात काहीही सुखदुःखाचे प्रसंग आले तरी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल मनात शंका निर्माण होऊ देऊ नका. सटवीची राती जव न विसंबीजे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. पुढं म्हणतात, भक्तीचं वर्णन करताना नारद महर्षी म्हणतात पुढं, नारदस्तु तदर्पित खिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुळता. म्हणजे काय, मी जी सगळी कर्म करतो ती सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करायची आणि एक क्षणभर सुद्धा भगवंताचं विस्मरण होऊ द्यायचं नाही. एक क्षणभर जरी भगवंताचं विस्मरण झालं तरी मला हे विस्मरण झालंच कसं याबद्दल वाईट वाटावं. असं कोणाला वाईट वाटलं, पुढचं सूत्र आहे, यथा व्रज गोपिकांना. गोकुळातल्या गोपिकांना जसं वाटतं की मला भगवान श्रीकृष्णाचं विस्मरण झालंच कसं, असं क्षणभराच्या विस्मरणाबद्दल सुद्धा व्याकुळ होणं, याला काय म्हणायचं, भक्ती. म्हणून ह्या सूत्रात काय सांगितलं, भक्ती कर, मदभक्त भव, माझा भक्त हो, माझा भक्त हो. आता पुढं, मनमना भव, मदभक्तो भव, मद्याजी भव. आता मद्याजी भव म्हणजे काय, जे काही यजन पूजन करशील, जे काही कृती करशील त्या कुणासाठी कर, माझ्यासाठी कर. ज्या कृती करशील त्या सगळ्या माझ्यासाठी कर असं सांगणं आहे. आता ज्या कृती करशील त्या माझ्यासाठी कर म्हणजे काय, हातानं का हाताचे करणे, पायाचे चालणे, ते करी मज कारणे, ते होय मज कारणे तैसे करी. ह्या श्लोकावरच विवेचन करताना माऊली लिहिलेलं आहे. जे जे काही हातानं करशील ते काय कर, माझ्यासाठी कर. काय करता येईल हातानं, एक नमस्कार करता येतो, बरोबर, दान देता येतं, बरोबर, भगवंताची पूजा करता येते, म्हणजे हाताचा उपयोग भगवंताची पूजा करण्यासाठी कर. देवे दिला देह भजना गोमटा, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. किती मोठं महत्व आहे या शरीराचं. हे सगळं आम्हाला मिळालंय, पण ह्या शरीरानं हे सगळं करता येतं. डोळ्याने त्याचं रूप पाहता येतं, पायानं त्याच्याकडे चालत जाता येतं, हातानं त्याला नमस्कार करता येतो, त्याची पूजा करता येते, लोकांना दान देता येतं. दान देताना सुद्धा कशाचं दान द्यावं, या हाताने अन्नदान द्यावं, या हातानं वस्त्रदान करावं, या हाताने धनाचं दान करावं, बरोबर. म्हणजे ह्या हाताचा उपयोग दुसऱ्याच्या मदतीसाठी झाला पाहिजे. आणि पायाचे चालणे, करी मज कारणे तैसे करी, म्हणजे हे सगळे, ह्याचा सगळ्याचा उपयोग काय होऊ दे, माझ्यासाठी होऊ दे. मग डोळ्याने त्याचं रूप पाहावं, मुखानं त्याचं नाव घ्यावं, आपणच घेतलेलं नाव आपल्या कानाने ऐकावं. किती सुंदर सोय करून दिली. माणसाच्या शरीरात ही उत्तम सोय केलेली आहे, पण आम्हाला त्याची किंमत नाही. कधीतरी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला असाल, पण ते जरा विस्मरण होतं आहे आम्हाला. कुणाचा हात बांधलाय, कुणाचा पाय बांधलाय, कुणाचं हृदय बाहेर काढून ठेवलंय, कुणाचा मेंदू इथून काढून पोटात ठेवलाय. हे सगळं बघितलं की ह्या शरीराचं काय महत्त्व आहे ते आत्ता आपल्याला धडधाकट शरीर मिळालेलं आहे.
ते असं बाहेरचं सगळं बघितलं की मग कळतं, बरोबर. हे महत्व कळत नाही. जरा बघू बाजारात आता तुम्हाला सगळे सोन्याचा बाजारभाव काय आहे, तेल कसं चाललंय माहिती आहे. कुठल्या तरी दुकानात डोळ्याचा भाव काय आहे विचारा बरं. आता डोळा केवढ्याला मिळेल, कान केवढ्याला मिळेल, पाय केवढ्याला मिळेल एखादा. हे जे मिळालं ह्याची किंमत आम्हाला कळत नाही. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख, बोलाया वचन, हे सगळं मिळालेली काय आहे, देणगी आहे. हे मिळालेलं सामर्थ्य आहे आपलं, पण ह्याचा उपयोग त्यासाठी आपण करत नाही. म्हणून मी सुरुवातीला साध्य साधन विचार यासाठीच मांडला की हे सगळं मिळालंय, हे इंद्रिय मिळालेत, पण त्याचा उपयोग काय होत नाही, त्याच्यासाठी केला जात नाही. तो त्याच्यासाठी काय केला पाहिजे, केला गेला पाहिजे. ह्या देहाचं महत्व काय कळतं का? नाही कळत, बरोबर. कळत नाही. का कळत नाही, तर त्याच्याकडे एवढ्या ह्यानं बघितलेलंच नाही आपण. ह्याचा उपयोग आहे. कधीतरी एखाद्या डोळ्याला इजा झाली म्हणून डोळा बंद केला की मग आम्हाला त्याचं महत्व कळतं. एखादा पाय कधीतरी प्लॅस्टरमध्ये बांधला की मग त्या पायाचं महत्व कळतं, बरोबर. आता हे सगळं ईश्वरानं कृपाळूपणे आम्हाला दिलंय, पण हे कृपाळूपणे दिलेलं असलं देवानं तरी त्याचं महत्व आम्हाला काय होत नाही, समजत नाही. देवाची कृपा आहे म्हणून हे सगळं मिळालंय ना, बरोबर आहे का नाही. मग त्याचा काय केला पाहिजे, उपयोग करायला पाहिजे. कार्य नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोल गाणे. काय बरोबर. जे काय तेने तुझी नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर तयाचे निरंतर ध्यान करी. कार्य नाठविशी कृपाळू देवाशी. हे मिळाले हे कळत नाही त्यांचं. आम्ही एवढा कोरोनाचा कालखंड येऊन गेला, हजारो माणसं मेली, आपण जिवंत राहिलो, हे आहे का नाही. तो आमचं पालन पोषण करतो म्हणजे अन्न वस्त्र देतो. आम्हालाच देतो असं नाही, मुंगीपासून सगळ्यांना देतो. किडा मुंगी ह्या सगळ्यांना मिळतं जेवण, त्यांना काय देत नाही असं नाही. आम्ही पाळलेली कुत्री एक वेळ ती धडधाकट नसतात, पण भटकी कुत्री रस्त्यावरनं फिरणारी बघा कशी असतात, मजबूत असतात. त्यांची काळजी कुणी केली. जे सगळ्या प्राण्यांच्यासाठी काहीतरी मिळावं. अन्न त्याचं पोषण सुद्धा दोन प्रकारांनी आहे. कुठल्या प्रकाराने, एक अन्न वस्त्र निवारा देऊन पोषण करतो, आणि दुसरी पोषणाची पद्धत आहे ज्ञान देऊन पोषण करतो. ज्ञान देऊन काय करतो, पोषण करतो. म्हणजे भगवंत आपलं पालन पोषण करतच असतो. कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची. फार पुढची चरण तर फारच. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. म्हणजे आईच्या पोटात बाळ वाढत असताना त्याच्यासाठी अन्नाची सोय करणारा कोण आहे, बरोबर. हा केवढा मोठा हे आहे, पण आम्हाला त्याची काय हे नाही. आता उन्हाळा सुरू झालाय. फुटती तरुवर उष्ण काळमासी जीवन तयासी कोण घाले. आता जिथं आपण ज्या पिकाला पाणी पाजतो ती एक वेळ उन्हानं मरून जातात, पण अनेक झाडांना मात्र काय होते, पालवी फुटते. काय तेने तुझी नाही केली चिंता अनंत आठवणी. मी परवा मुंबईला एक हॉस्पिटलमध्ये पेशंट बघितला. तुम्हाला आम्हाला अनेक आजार माहिती आहेत. हा आजार मी जो सांगतोय तो तुम्हाला माहीतच नाही. सांगू, त्या माणसाच्या पापणी खाली पडली की वर उठत नाही. कल्पना करून बघा, तुमच्या पापण्या खाली पडल्याने वर उठल्याच नाहीत तर काय होईल, 8 दिवस उचला म्हणतील मग आता, बरोबर. याचा अर्थ दर 3 महिन्यांनी पापण्या वर उचलण्यासाठी इंजेक्शन घ्यावं लागतं, पापण्यांची उघडझाप व्हावी म्हणून, बरोबर. मग आता ही कृपा कोणाची आहे, हे सगळं आपलं धडधाकट आहे, ही त्याची काय आहे, कृपा आहे. आईचे 5 दात काढले दवाखान्यात, 70 वर्ष वय, 5 दात काढले. डॉक्टरनी 5,000 रुपये घेतले. नवीन 32 दात करायला 16,000 रुपये घेतले. म्हणजे 16 आणि 5 किती झाले, 21,000. 70 वर्षात त्यानं 2 वेळा दिले आणि 2 वेळा काढून घेतले. एकही पैसा घेतला, काय म्हटलं कळलं. याचा अर्थ कृपाळूपणे आपल्याकडे तो पाहतो, म्हणून आपलं हे सगळं चाललंय. मग ज्यानं बुद्धी दिली, ज्यानं हे तोंड दिलं, ज्यानं हे शरीर दिलं, त्याचं चिंतन करण्यासाठी हे काय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरू. आता काय कर, मलाच नमस्कार कर, मलाच नमस्कार कर. तुकोबांचा अभंग आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. अवघा झाला पण लवण सकळा कारण. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. फार महत्वाचं चरण आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विद्या विनयेन शोभते. सगळ्यांना काय करा, नमस्कार करा. तू मन हे मीच करी, माझी या भजने प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आणि ही अशी 4 साधनं केली तर काय होईल, तू मला येऊन मिळशील, तू मला प्राप्त होशील, माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि हे मी तुला काय करतो, सत्य प्रतिज्ञेवर सांगतो. ही माझी सत्य प्रतिज्ञा आहे. या सत्य प्रतिज्ञेवर तुला सांगतो, कारण तू मला प्रिय आहेस.
आता तू मला प्रिय आहेस याबद्दलचा एक विचार. माझं ईश्वरावर प्रेम आहे किंवा माझं भगवंतावर प्रेम आहे, ही परमार्थाची सुरुवात आहे. आणि भगवंताचं माझ्यावर प्रेम निर्माण झालं, हा परमार्थाची पूर्णता आहे. बरोबर. माझं ज्ञानेश्वर महाराजांच्यावर प्रेम आहे, माझं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्यावर प्रेम आहे, ही परमार्थाची काय आहे? सुरुवात आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज यांना वाटतं की हे माझं लेकरू आहे, हे याच्यात त्याची काय आहे? परमार्थाचं पूर्णत्व आहे. म्हणजे आता तू मला प्रिय आहेस म्हणजे भगवंताला आपण प्रिय होणं आणि मला भगवंत प्रिय होणं, मला भगवंत प्रिय वाटणं, आवडणं ही सुरुवात आहे. आणि भगवंताला मी प्रिय होणं ही परमार्थाचा काय आहे? समारोप आहे. मन मना भव मदभक्तो मद्या जीमाम नमस्करू मामे वैशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसमे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.